तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर हा आत्ताचा व्हिडिओ नाही आहे, मी वारीला सुरुवात ज्या दिवशी केली तर त्यावेळेचा व्हिडिओ आहे। दीपलिताईंनी मला सांगितलं होतं की थोरल्या पादुकाच्या मंदिरापासून तू सुरुवात कर वारीला, पण त्याच्याच जवळचं जे साई मंदिर आहे तिथेही भेट दे। तर आम्ही तिथे भेट द्यायला गेलो होतो आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी हा व्हिडिओ शेअर केला नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे, लेट तर लेट पण आपण शेअर तर करूयात। मंदिरात गेल्यानंतर आम्हाला कळालं की साईबाबांचं दर्शन तर लगेच होऊ शकत नाही। मग मी यांना म्हणाले ठीक आहे, तोपर्यंत आपण बाकीच्या देवांचं दर्शन घेऊ। मग तिथे आम्ही गणपतीचं मंदिर होतं, मग गणपतीच्या मंदिरात गेलो, मस्तपैकी दर्शन करून पुढे चालायला लागलो। तर पुढे आम्हाला रामाचं मंदिर दिसलं, तिथे राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं पण मंदिर होतं। म्हणजे मंदिर नव्हतं तर अशा मूर्त्या होत्या आणि इतकं छान प्रसन्न वातावरण होतं। तिथे आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि हो, त्यावेळेस तेही माझ्यासोबत होते, त्यामुळे हा वारीचा पहिला दिवसाचा व्हिडिओ आहे। मंदिरात दर्शन घेऊन मग म्हटलं चला पुढच्या देवाला जाऊया। तर तिथे होतं दत्तांची मूर्ती आणि छोटंसं मंदिर होतं आणि दत्तांची मूर्ती इतकी छान आणि प्रसन्न होती की अगदी छान वाटत होतं मनाला। आणि मग तिथेही दर्शन घेतलं आणि म्हणलं की चला आता अजून पुढे जाऊयात। तर सुरुवातीलाच आम्ही ज्या मंदिरात दर्शन घेतलं होतं गणपतीचं, तिथेच हे अष्टविनायक होते, मला सुरुवातीला दिसले नव्हते आणि लाईट आल्यानंतर इतके छान दिसत होते। मग पुन्हा एकदा तिथं दर्शन घेतलं आणि ह्यांच्यासोबत असा माझा छान दिवस गेला। आणि त्याच्यानंतर एक अनपेक्षित गोष्ट घडली, म्हणजे आम्ही साईबाबांच्या मंदिराच्या पुढे थांबलो होतो की आता दर्शन होईल पडदा उघडल्यानंतर, पण अचानक एक मांजर आली। म्हटलं चला तिचे क्लिप घेऊयात, पण ती क्लिप घेता घेता अचानक माझ्या मांडीवर येऊन बसली, जसं काही ती माझी घरची मांजर आहे। आणि मी याआधी या मांजरेला भेटलेली नाही आहे आणि ती अशी माझ्याजवळ येऊन बसली होती की असं वाटत होतं की ती माझी घरचीच मांजर आहे। मला इतकं आश्चर्य वाटत होतं, ही अशी कशी माझ्याजवळ येऊन बसू शकते। पण तिला पाहून मला अजून आनंद होत होता आणि यांना असं वाटत होतं की मी हिला आधीच भेटलेले। मी म्हटलं एवढ्या लांब की मी कधी आले तिला भेटायला। आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारी 2 काकू येऊन बसल्या आणि त्या मला विचारत होत्या, अगं ही मांजर तुझ्या घरून आणली आहे का तू? पण मी त्यांना म्हणाले की नाही, ही माझी घरची मांजर नाही आहे, मी इथं आत्ता बसले होते दर्शनासाठी, तर ती अचानक येऊन माझ्याजवळ बसली। तर त्या मला म्हणल्या वाटतच नाही आहे गं ती तुझ्यासोबत आत्ता पहिल्यांदा भेटते म्हणून। मला नाही मी खरंच पहिल्यांदा भेटते आणि तिला पाहून मला इतकं छान वाटत होतं, मी खरंच तिला कधीच विसरू शकणार नाही। तर पाहते तर काय, तोपर्यंत साईबाबांचा मंदिराचा पडदाही ओपन झाला। मग आम्ही मंदिरात दर्शन घेतलं साईबाबांचं आणि म्हटलं चला आता प्रवासाला सुरुवात केली पाहिजे, लेट झालं होतं। तर चला, हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता म्हणून थोडंसं लेट टाकते, पण तुम्हाला माझे व्हिडिओज असेच आवडत असतील तर मला लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो नक्की करा। तोपर्यंत बाय।